जी आम्ही असे म्हणतात की भारतीय तत्वज्ञान म्हणजे पंचकोशात्मक विकास असे म्हणतात. खूप फाटी आम्ही शब्द वापरला शिक्षक म्हणून. पंचकोशात म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय आणि विज्ञानमय सगळे कोश असतात. ताजो जर विकास जर झालो जाल्यारूच तर सर्वांगीण विकास, शारीरिक शिक्षण, मानसिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण आणि बौद्धिक शिक्षण ह्या संदर्भाचे जर भर जर दिलो आणि पहिली गोष्ट जी करपाक जाय ती अशी की देशाचो इतिहास भुरग्यांक खबर आसपाक जाय. थोडे शिक्षक आमकां दिसता म्हाज्या एजीचे सगळे आसात ते आमी हिस्ट्री जेन्ना शिकता, शिक्षण इतिहास जेन्ना शिकता तेन्ना आमी आठवेंत कितें शिकता? रशियन रेवोल्युशन शिकता, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स शिकता. पण आमच्या देशाचो इतिहास, स्वातंत्र्य संग्राम आमच्या भुरग्यांक खबर ना. थँक गॉड की आफ्टर अ लॉंग पिरियड भरपूर तेंपान नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आसा NEP त्या संदर्भात हाजेर विचार करता, भरपूर बैठकी जाता. हांवूय तातूंत एक सदस्य आसा म्हणून सांगता की हे सगळे जे आसा रशियन रेवोल्युशन, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हो आठवेच्या भुरग्यांक शिकोवपाचो विशय न्ही. आमच्या देशाचो इतिहास, आमच्या देशातले स्वातंत्र्य सैनीक, आमच्या देशातले हुतात्मे हांचो परिचय करून दिवपाक जाय. जो डिस्टॉर्टेडपणे NCERT हे जो आसा म्हणजे रोमिला थापर हे सगळे कम्युनिस्ट सगळ्यांक खबर आसा हिस्ट्रीन बांदला म्हणजे ते इट इज एन ओपन सिक्रेट म्हणटा तशें. आनी म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाच्या आदाराचेर हो सगळो इतिहास, हे देशाची परंपरा, ह्या देशाची संस्कृती आणि एज्युकेशन शूड बी मॅन मेकिंग, द मॅन इन कॅपिटल एम. जो कॅरेक्टर आसलेलो मनीस भुरगो निर्माण जावपाक जाय हें जर घडपाक जाय जाल्यार ह्या भुरग्यांक आमच्या देशातली संस्कृती, आमच्या देशातली परंपरा, आमच्या देशाचो इतिहास ही जाण करून घेवपाक जाय. आनी त्या दृश्टिकोनांतसून हें नवीन शैक्षणिक धोरण जें आसा ते ह्या संदर्भात सगळो विचार करता. इट इज इन द म्हणजे फावंडेशन स्टेज सगळ्यांक खबर आसतलें. तो पळय शिशुवाटिका, बालवाडी, बालवाडी 2 हे जे आसा हांकां सगळो हो जो आसा सिलेबस, करिक्युलम जो आसा तो इट इज बेस्ड ऑन दीस. आनी म्हणून म्हाका अशें दिसता की स्वामी विवेकानंदाचें स्वप्न जें आसलें ताका जें अशें दिसतालें की हातूंत शिक्षणान आमकां आफ्टर अ लॉंग टायम सगळ्यांक इट इज नॉट गोईंग टू बी व्हेरी इजी, सगळे एक्सेप्टेबल करतले अशें ना. पण ह्या देशातली